तुझी प्रियाला प्रीत कळेना। शमी, आय एम सो प्राऊड ऑफ यू। किती ब्रेव आहेस तू, हे सगळं किती धीराने हँडल केलंयस तू। शमी, मला वाटतं एकदा अभिशी बोलून तर बघ। कशाला? म्हणजे अगं अभिजित खूप चांगला आहे, तू नाहीच म्हणणार ना? पण तुझी आई म्हणून मी तुला सांगते बेटा, तुझा निर्णय अगदी योग्य आहे। आपल्यासाठी महत्वाचा फक्त अभिजित आहे। मी उघडते। हे बघा अक्का, मानसी हळू काय कसं करते? मानसी, माझी सगळी प्रॉपर्टी मी जयच्या नावावर करणार आहे। खूप वैतागले मी आता। शमिका, अभि प्लीज, निदान यावेळी तर मला अडवू नकोस, कारण एक गोष्ट मला खूप चांगली माहिती आहे, ते मॅरेज सर्टिफिकेट खोटं हे आपण सिद्ध करू शकलेलो नाही होत। दुसरी आणि महत्वाची गोष्ट, मला डिवोर्स हवाय। मग भले त्याला 6 महिने लागले तरी चालतील, पण जयशी कागदोपत्री कुठला संबंध ठेवायची इच्छा नाहीये माझी। ही गोष्ट तर खरी आहे ना? ज्यावेळी मी प्रॉपर्टी पेपर साइन करेन त्याच वेळी जय डिवोर्स पेपर साइन करेल। एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन। शमिकाने प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या केल्या की आपल्यामध्ये जे डील ठरलंय ते आपण लगेच उरकून टाकू। म्हणजे प्रॉपर्टीचं ग, शमिका जयच्या नावावर प्रॉपर्टी करे, जय माझ्या नावावर प्रॉपर्टी करे। तुझा काहीच भरोसा नाही सँडी। तू मला आणि जयला कशावरून त्रास देणार नाहीस? ऑफकोर्स देऊ शकते, पण नाही देणार। नाही नाही यार, ही आशूच आहे। यस यस, ही आशूच आहे। मी तिला कसंही कुठेही कधी ओळखू शकतो। पण मग ही बाई मानसी मानसी का म्हणते? हिला माहिती नाही का हिचं नाव आशू आहे? नाही, एक मिनिट, पण हिला जर माहिती नसेल तर आशू स्वतःच का सांगत नाहीये? काय प्रकार काय हा? आता जे व्हायचं ना ते होऊ दे। शमीला आणखीन त्रास दिलेला मी नाही बघू शकत अभिषेक। अभि कसं आहे की आपल्याकडे कितीही पैसा असला ना तरी तो माणसाला नाही रिप्लेस करू शकत रे। माझ्या शमिकासाठी तू इम्पॉर्टंट आहेस। तुम्ही दोघं एकत्र येणं आमच्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे। अभि, तुम्ही दोघांनी एकत्र यावं मग कशाची आणि किती किंमत मोजायला मी तयार आहे। हे बघ, माझ्या दृष्टीने तुमचं रिलेशनशिप खूप प्रेशियस आहे, त्याचीच ही किंमत आहे असं समज। नाही हे बघ, हो पण आता नो मोर डिस्कशन। मी जय जय तिकडे काय करतोयस? खाली ये, डिवोर्स पेपर घेऊन खाली ये। ते डिवोर्स पेपर माझ्याकडे नाहीयेत। आर यू किडिंग? माझ्याकडे नाहीये म्हणजे ते मी माझ्या लॉयरकडे दिलेत। थोडा वेळ लागेल ते पेपर्स माझ्या हातात यायला। इतके दिवस एका हातात प्रॉपर्टीचे आणि दुसऱ्या हातात डिवोर्सचे पेपर घेऊन फिरत होता ना, मग आता कुठे गेले पेपर्स? तेच तर, सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करायला तयार असताना तो असं का करतोय? आय जस्ट होप ही इज नॉट चेंज हिज माइंड। म्हणजे अगं असं तर नाही ना की त्याला अचानक वाटायला लागले की तू जेन्युइनली त्याची वाईफ आहेस? म्हणजे मामा, मी तसं होऊ देणार नाही, कधीच नाही। अभिजित, म्हणूनच मी सांगत होते ना पटकन त्या प्रॉपर्टी पेपरवर सह्या करा म्हणून। अगं तेच करायला आलो होतो ना, पण हे काय चाललं मला तेच तर कळत नाही। आय थिंक वी शुड कॉल जय। नीना, मी जाऊन बोलते जयशी। आय हॅव अ वर्ड विथ हिम।